मध्ये आम्ही एक जनरल डायर पाहिला होता. जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला. डरपोक. सर एक प्रश्न आहे का शिवसेनेत नाही, हा विषय संपला. नाही सर, हा. याच्या संदर्भात असं आहे की दोन मुद्दे समोर येतात. एक तर त्यांनी हे आदेश दिले का किंवा त्यांच्या पक्षात त्यांना न सांगता हे सगळं घडलं का? काही असलं तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता फायरिंग झाला असेल तर ही जबाबदारी त्यांचीच आहे गृहमंत्री म्हणून. याचा अर्थ तुमचे आदेश पोलीस मानत नाहीत किंवा तुमचं लक्ष नाही, तुम्ही अकार्यक्षम आहात. आणि जर तुम्ही तो आदेश दिला असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलात. दोन्ही बाजूनी जर आपण पाहिलं तर अमित शहा हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. सर, प्रश्न असा पडतो की ज्यावेळी का जितेंद्र सिंग सभागृहामध्ये बोलत होते त्यांनी स्पष्ट केलं की कुठेच गोळ्या चाललेल्या नाहीत असं त्यांनी ऑन रेकॉर्ड लोकसभेमध्ये नाही, ते खोटं बोलतात. त्यांच्या विरोधात हक्कभंग आणला जाईल. नाही, काही आणू द्या. जितेंद्र सिंग हे एक राज्यमंत्री आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे. ते लिहून दिलेली भाषणं वाचतात. स्वतः ज्यांच्यावर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आणले आणि संसद मार्ग पोलीस स्टेशनमधली जी डायरी आहे, जनरल डायरी, ती खोटं बोलत नाही. त्या डायरीची काय पानं समोर येतील आगामी काळात? 100% येणार आहेत. ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनामध्ये एक दगडांचा ट्रक समोर नाही, आणि आता असं आहे की मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या. तुम्ही त्याचा विरोध करा. शिवसेना अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे. शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? बोलिए, आपका क्या? सर, आज हो गया ना, हो गया, मराठी हो गया. 3 वर्षानंतर आज हिअरिंग येते, काय सांगा? बघू आता कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य संस्थापक काय निर्णय घेत आहेत, पाहू. गेल्या पण तुम्हाला आशा आहे का की निर्णय होईल? कायद्यानुसार जर निर्णय झाला, निकाल लागला, अँटी डिफेक्शन लॉमधलं जे 10th शेड्यूल आहे त्याचं पालन, त्या संविधानाचं पालन जर न्यायालयानं केलं, 3 वर्षाच्या आधीच करायला पाहिजे होतं, तर 100% एकनाथ शिंदे ह्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक माणूस डिस्क्वालिफाय ठरेल. हे कुठले झाले पक्षाचे मालक? आमच्या शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या. सुप्रीम कोर्टाने केलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने केलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. ही शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना देणं आणि बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना ही एखाद्या आयऱ्या गैऱ्याच्या हातात देणं, हा सगळ्यात मोठा राजकीय घोटाळा निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट ह्यांनी मिळून केलेला घोटाळा आहे. आणि आम्हाला खात्री आहे की याच्यावर त्यांना कायद्याच्या कलमानुसारच 10th शेड्यूलनुसारच निर्णय घ्यावा लागेल आणि तो माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूनेच लागायला हवा. जर कोर्ट करप्ट झालं नाही तर. मागच्या सुनावणीच्या वेळेस तुम्ही जे विश्लेषण करतात किंवा कोर्टावर जी टीका करतात त्याचा उल्लेख झाला होता की अशा पद्धतीने आमच्या विरोधात बोललं जातं. मग निकाल द्या, निर्णय द्या ना संविधानानुसार. कॉक्रोच का चिडले? तरुण मुलांना कॉक्रोच बोलणं, बेरोजगारांना, हे कोणत्याच संविधानाच्या कलमामध्ये बसत आहे? जर आमच्यावरती अन्याय कोर्ट करत असेल तर आम्ही गप्प बसायचं का? तुम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार असाल, पक्षफुटीला खतपाणी घालणार असाल, डिफेक्शनला खतपाणी घालणार असाल तर जनतेने गप्प बसावं अशी न्यायालयाची अपेक्षा आहे का? नाही. बोलिए. ऑपोजिशन लगातार अमित शाह के इस्तीफे की मांग कर रहा है.
आज भी आप लोग क्या इस मुद्दे पर बात ऐसी है भाई कि अमित शाह जी का इस्तीफा उससे पहले होना चाहिए था। जब पुलवामा हो गया, पहलगाम हो गया, किसकी जिम्मेदारी थी? गृह मंत्री की जिम्मेदारी थी ना। वो हाथ की सफाई यहाँ करके बैठते हैं, लोगों को मूर्ख बनाते हैं आकर। हाँ, पुलवामा में, पहलगाम में 40 जवान मारे गए, किसकी जिम्मेदारी है? हाँ, हमारे देश के लगभग 27 टूरिस्ट मारे गए, किसकी जिम्मेदारी है? क्या आपकी जिम्मेदारी नहीं बनती? आपकी जिम्मेदारी बनती है ना। उसी वक्त उनका इस्तीफा लेना चाहिए था प्रधानमंत्री ने, और उनको घर भेजना चाहिए था। अब जंतर मंतर पर बच्चों पर गोलियां चली है, चाहे वो पैलेट गन और कुछ हो, किसकी जिम्मेदारी है? आपकी है। आपने हमारे बच्चों को मारने की कोशिश की, तो जिम्मेदारी आपकी बनती है। तो आपको इस्तीफा, अगर आपका इस्तीफा अपोजिशन मांग रहा है तो प्रधानमंत्री ने उसमें